चालू आहे आणि समाजामध्ये तीव्र असंतोष आहे। तर जास्तीत जास्त आमचा जो रोष आहे तो शासनापर्यंत पोहोचावा, त्यापेक्षा तीव्र असं आंदोलन होईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासन असेल, शासन असेल, अशी असेल याची नोंद घ्यावी। आमच्या भावना आहेत घेतल्याशिवाय राहत नाही। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, एकट एकट जय मल्हार। ओबीसी एकजुटीचा जय असो, ओबीसी एकजुटीचा जय असो। हम सब एक है, हम सब एक है। एलकोट एलकोट जय मल्हार। एसटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। नमस्कार, जय ओबीसी। मी शेखर बंगाळे। आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये प्रामुख्यानं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, धनगर समाजाची जी काही एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आहे ती त्वरित करावी। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावणे आणि त्याचबरोबर जे काही बेकायदेशीर असणारी शिंदे समिती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गठीत केलेली आहे, अशी शिंदे समिती बरखास्त करावी व त्यांनी वाटप केलेले कुणबी दाखले रद्द करावे। तसंच ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशा मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यात आलो। आणि त्याचबरोबर सदरच्या मागणीवर येणाऱ्या 8 दिवसात आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक दखल घेऊन या ठिकाणी निर्णय न झाल्यास येणाऱ्या शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी या ठिकाणी ओबीसींचा जो काही भव्य मोर्चा निघणार आहे, त्या भव्य मोर्चाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्राचं तसंच बहुजनाचं आराध्य दैवत श्री बिरोबाच्या मंदिरापासून 7 रस्ता येथील अश्विनी हॉस्पिटल समोरील बिरोबा देवस्थान पासून ते रंगभवन मार्गे या ठिकाणी दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार कार्यालयावर जो भव्य मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चामध्ये ओबीसी बांधव तसंच धनगर समाज बांधवांनी स्वतःच्या वेशभूषेसह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं, अशी सर्व समितीच्या वतीनं विनंती करतो। जय हिंद, जय ओबीसी, जय मल्हार। आम्ही सर्व मिळून आमची ताकद, आरक्षणाची ताकद वाढवण्यासाठी आणि आरक्षण मागणीसाठी 27 तारखेला ओबीसी सर्व जाती जमाती घेऊन आम्ही भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा मोर्चा काढणार आहे। तरी सरकारला जाग येण्यासाठी केवळ कुणीतरी एक मोठा मराठा समाज आज बघा, फक्त त्यांनी एक हवा दाखवला, त्या हवेला भिवून सरकारनं आज त्यांना कुणबीचे दाखले द्यायला लागलेत। अरे ते एकच समाज काय, आमच्या ओबीसीमध्ये हजारो समाज आहेत। तर त्या सर्वांचं ताकद जर वाढल्यास सरकारला सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही आम्ही। त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर आमचं आरक्षण आम्हाला मिळावं, यासाठी आम्ही अगोदर शांततेने सांगू। जर शांततेने दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर आमचा लढा लय मोठा तीव्र आणि एकदम मोठ्या प्रकारात आम्ही दाखवून देऊ त्यांना। मग त्यावेळेला सरकार जागा आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवायही सोडणार नाही। जय हिंद, जय मल्हार।